याविषयी आता हे शेतकरी झाले, आता एक व्यापारी म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांना विचारू. तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे राजपूत सचित सिंग सुमेर सिंग. मी गुंपावाडीचा रहिवासी आहे. मुरुडमध्ये व्यापार आहे माझा. माझं आयुर्वेदिक वन औषधीचे दुकान आहे. गेली 20 वर्षापासून दुकान इथे मी चालवत आहे. सध्या ह्या मुरुड सर्कलमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. बरं, आता ह्यांचं जे म्हणणं आहे, हे बोलले बाबा शेतात रस्ते, आता एक व्यापारी म्हणून आणि एक शेतकरी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत आहे की मुरुड शहर आहे. ह्या मुरुडला जे जोडणारे सर्व रस्ते आहेत, रस्ते कुठलेच रस्ते व्यवस्थितशीर नाहीत. गेली 5 वर्ष हे शहर विकासापासून वंचित राहिलेलं आहे. कुठलीही योजना अंमलात नाही. आणि आमची व्यापाऱ्याच्या वतीनं एक अशी मागणी आहे, मुरुड गुंपवाडी रस्ता, मुरुड निवली रस्ता, जवळजवळ इथं 50-60 खेड्याचे चलनवलन आहे या शहराला. तर कुठलेच रस्ते व्यवस्थितशीर नाहीत. लोकांना इथं पाणी प्यायची सोय नाही. बाजारामध्ये जे आठवडे बाजार भरतो ते स्वच्छता नाही. आपण बाजारात look करू. तर हो काही आता बाजाराचा उल्लेख केला, हो काही कुठेही पाणी प्यायची सोय नाही. आणि या बाजारामध्ये कसं आहे, जागा खुली आहे. जवळपास 10 ते 20 गावचा इथं बाजार लोक आहेत. कनेक्शन कळंब तालुका, लातूर तालुका, नारायण तालुका. इथं नंतर पाहिजे तर आपल्याला लक्षात. आता बघू आता काय म्हणतो राजकीय. असं बोला आता एक बाजार विषय काय, बाकी दळणवळण विषय काय, बोलून काय अपेक्षा आहे काय? दळणवळणचे एक हे आहे की रस्ते झाले म्हणजे दळणवळण आपोआप वाढेलच ना. हायवेवर गाव आहे आणि हायवेवर गाव आहे, गर्दी असते. इथं शाळा जवळ आहे. या लहान मुले येतात जातात, फार ट्रॅफिक जाम होती इथं बस स्टँड पाशी. तिथं नियंत्रण नसतं. ऍक्सिडेंट वर तर लहान मुलांना जाणं योग्य आणि वृद्ध लोकांना जाणं येणं फार कठीण झालेलं आहे. वाहनाची संख्या वाढलेली आहे. तर या गर्दीवर नियंत्रण नसल्यामुळं अनेक धोके होऊ शकतात. आता माझं असं म्हणणं आहे, असं आहे, ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहिती नाही की बाबा जिल्हा परिषद काय आणि पंचायत समिती काय असतं. बऱ्याच शेतकऱ्याचं विहिरीचे बिल राहिलेले आहेत. विहिरी लोकांनी कर्ज काढून विहिरी पाडलेले आहेत. त्यांचे अजून एक वर्ष झालं त्यांचे पेमेंट नाही आहे. लोकांनी 5 रुपये टक्क्यांनी पैसे काढून विहीर घेऊन त्याचं बांधकाम केलेलं आहे. अजून शासनाकडे कुठलेही पैसे नाहीत. पुढाऱ्याकडे गेलं तर ते म्हणतात शासनाकडे पैसा नाही. कुठपर्यंत हा शेतकरी वर्ग, सामान्य मध्यमवर्गीय गरीब हा कुठवर दम धरणार आहे. तर येणाऱ्या जो काही पक्ष आहेत त्याने विकासाला धरून राजकारणच्या स्वरूपातून लोकांना सेवा द्यावी. आता माझं असं म्हणणं